श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नम. सिद्धमणे नामकरणी गुरुभक्त शिकामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारे कृष्णावेणीत टाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरुपरियेसा गोप्य रूप वसती गुरु ठावासे अगोचरू अनुष्ठान धरून धरू चातुर्मासे येणे परिसिद्ध स्थानासे घन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण असे एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता त्यासी झाला एक सुत मूर्ख असे उपजत दैववशे माता पिता मृत असमाधान होऊन या दिवस मास वर्धता बाळ वर्षे 7 झाली केवळ व्रतबंध करीती कुलाचार तया द्विजकुमारासी नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियसी वेद कैचा मूर्खासी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावन मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे विद्वज्जन निंदा करीती सकळ जन विप्र कोळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळिका वंद्य होय नर विद्या असे ऐशा गुणी एखादे समी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळपाशी एकोणी ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्याज्ञान नये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी जरी असेल उपायासी निरोपावे दातारा परसोनी तो ते ब्राह्मण सांगतात हसोन होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझं विद्या असे नानापरी निचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळा अरण्यासी मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्यजीन आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग वाचोनिया भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी अन्नोदक न घे उपवासी पातला निशी देववशे जेथे असे जनगणमाता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयवेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीत असे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी येणे परी दिवस तिने निर्वाण मन करोनी अन्नोदक त्यजोनी बैसला तो द्विजकुमार नव्हे काही स्वप्न त्या आला गोनी म्हणून कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी आक्रोशोनी तयवेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपुली जीवा तत्काळी छेदोनी वाहे देवी चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी जरी मज तू उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरणी असे निर्वाण मानसे कर्मिता झाला तो निशी स्वप्न झाले तयासी एका समस्त सुरतेजन एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशी आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तयस्थानी औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वांच्या पूर्वीला असे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पैल तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी चरणावरी ठेवूनी माता स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता श्वासिती तयावेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माता हस्तक ठेविती ज्ञान झाले त्वरिती जिव्हा आली तत्काळ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्तरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे बिल्लवाडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण
किंवा घरातील जबाबदाऱ्यामुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्यासमोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.